कुठून खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही। नमस्कार, मी अनिकेत नाडे, युनिक धाराशिव न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो। आज मी तुमच्यासाठी एक हटके मुलाखत घेऊन आलेलो आहे। मुलाखत असणार आहे हॉटेल जलपरी यांची। हॉटेल जलपरीचे मालक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, आज आपलं हॉटेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालंय, काय कशा पद्धतीच्या भावना आहेत, काय सांगाल? नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा तर सोशल मीडिया फॅमिलीचे चरण स्पर्श करतो आणि खरंच तुमचे आभार व्यक्त करतो मित्रांनो। आज जी काही तुमचा भाऊ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, समजा आपलं लातूर जिल्ह्यामधलं ग्रामीण मधलं गाव मुरुड या गावचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव होत आहे, तर फक्त आणि फक्त त्याचं एकच कारण आहे, सोशल मीडिया। मित्रांनो, सोशल मीडियामध्ये किती पॉवर आहे आणि काय आहे ही जिवंत उदाहरण मी आहे मित्रांनो। कशा पद्धतीचं म्हणजे हॉटेलचं कशा पद्धतीचं नियोजन असतात? तुम्ही सकाळी किती वाजता हॉटेल उघडताय, काय कसं आहे, हॉटेल म्हणजे कस्टमर किती येणार आहेत, किती जाणार आहेत सांगता येत नाही। आपण कसं जसं लग्नाचा प्रकार असतो, आता अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झालेली आहे हॉटेलची, त्याच्यामुळं किती कस्टमर येणार आहे ती माहित नसते, आधी तयारीला राहावं लागते। पहिल्यापासून जर तयारी केली तरच पुढे दिवस व्यवस्थित जातो, नाहीतर परेशानी होती। सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात असती, ती संध्याकाळी 1 वाजेपर्यंत पूर्ण तयारी। साधारणतः आपण किती दिवस झाले या हॉटेल व्यवसायात आहात? 3 वर्ष झालं मित्रांनो मी हॉटेल व्यवसायामध्ये आहे। कशा पद्धतीचे म्हणजे काय काय, आता तरुण वर्ग देखील सध्या हॉटेल व्यवसायाकडे वळतोय, बरेचसे तरुण म्हणजे व्यसनाधीन होत आहेत, त्यांच्यासाठी त्यांना काय सांगाल तुम्ही? महत्वाचं तर माझ्या बहिणीला आणि माझ्या भावाला सगळ्याला सांगतो की लहान मोठ्या भावाला, जर हॉटेल व्यवसायामध्ये जर जायचं असेल तुम्हाला, तुम्ही ती मार्ग निवडीत असताल, तर तुमच्या मोठ्या भावाचं बारक्या भावाचं एकच सांगणं आहे की बाबा तुम्ही तिथं गेल्यास तुमची जर ताकद काउंटर मध्ये माणूस कमी पडला, तुमची ताकद काउंटर मध्ये उभा राहायची, किंवा किचन मध्ये शेफ नाही शेफ बनून राहायची तयारी, किंवा एखादा आपला हेल्पर नसला तर तुमची भांडे उचलायची तयारी असली, तरच तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये जावा आणि पहिल्यांदा सोशल मीडियाला धरा। सोशल मीडियाला धरलं पाहिजे। तुम्हाला सोशल मीडियाचा नेमका फायदा कसा झाला, नेमकं काय म्हणजे? मी सहज बोलत गेलो, सुरुवातीला 3 महिन्यापूर्वी माझी इन्स्टा आयडी नव्हती, 3 महिन्यानंतर आपण इन्स्टा आयडी चालू केली, तर त्याला इतका प्रतिसाद भेटला, मी सरळ बोलत गेलो आणि ती अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल होते। आता संपूर्ण महाराष्ट्रात बरेचसे हॉटेल व्हायरल होत आहेत। हॉटेल भाग्यश्री आहे, तिरंगा आहे, तुम्ही त्यांना देखील सपोर्ट करताय। बाकीचे हॉटेलवाले त्यांना ट्रोलिंगच्या नादात लागलेत, पण तुम्ही सपोर्ट करण्याचा का निर्णय घ्या? मला एकच म्हणायचंय, ही व्यवसाय असा आहे, कोणताही व्यवसाय असू द्या तुमचा, साधं दुकान असू द्या किंवा हॉटेल लाईन असू द्या, आपले माणसं आपण सांभाळले पाहिजे। आज त्याला ट्रोल करायले, उद्या मला करू शकतात। एक तर मी पहिलंच म्हणतोय, हॉटेल प्रसिद्ध झाल्यास किती कस्टमर येतील ही सांगता येत नाही, कुठं ना कुठं माणूस कमी पडत असतो, ती मालकाच्या बी काही चुका असू शकतात, पण ती हँडल करणं अवघड आहे, जड जात आहे। त्याच्यामुळं त्या गोष्टीचा बी आपल्या मराठी माणसाचं जे हॉटेल आहे जलपरी हॉटेल, त्यामध्ये साधारणतः किती लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलाय? किती लोक काम करतात आपल्याकडे? किती महिला आहेत, किती पुरुष आहेत? आज माझ्यापाशी 8 महिला आणि 32 पुरुष आहेत, लहान मोठे धरून सगळे, आणि मी 33वा। आणि आपल्या हॉटेलची स्पेशल डिश कोणती आहे? म्हणजे आता सगळीकडे ढवारा मटण तर आहेच, पण आपली काही स्पेशल आहे? जरा युनिक कन्सेप्ट धरला, सगळे बकऱ्याकडे वळाले, म्हणून मी जरा थोडा माझ्या आयडियानं, किंवा माझा भाऊ खाली चिकनचं दुकान चालवतोय, राहुल काळे म्हणून, त्याच्या मार्गदर्शनातून थोडं मी बाजूला सरकवलं आणि कोंबडे धरले आणि बकरे धरले आणि कोंबडे धरले। मग फेमस कुठली झाली डिश? आता आपली अख्ख्या महाराष्ट्रात डिश फेमस आहे तर फक्त दम मुर्गा थाळी। मला दररोज कमीत कमी 800, 600, 700 असे कोंबडे लागतात। साधारणतः मला काय म्हणायचं, आता तुम्ही हा सर्व व्यवसाय करताय, काय काय अडचणीचा सामना करावा लागतोय तुम्हाला? म्हणजे मॅनपॉवर कुठे कमी पडते का? महत्वाचं तर हॉटेल व्यवसायामध्ये मॅनपॉवर फक्त आणि फक्त कर्मचारी वर्ग तिथं कमी पडती, पण माझा स्टाफ असा आहे की मला 3 वर्ष झालं माझ्यापाशी 30 पोरं आहेत, त्याच्यातले बरेच पोरं। आणि आता म्हणजे काय, बऱ्याचशा हॉटेलमध्ये आता हॉटेल भाग्यश्री बघायला गेलं, मालक स्वतः उतरतात, स्वतः म्हणजे तिथं काम करतात, म्हणजे कसं भाजी बनवणं असेल तसं तुम्ही काय करताय काय? मग मी तुम्हाला तीच पहिल्यांदा म्हणलं की आज हॉटेल तिरंगा असू द्या, हॉटेल भाग्यश्री असू द्या, हॉटेल जलपरी असू द्या, जी ओनर आहेत का, ती खरंच मी त्या दोघांचं बी कौतुक करतो।
की ती झटतेत आणि मी बी तसाच आहे. मी शेफ म्हणून काम करतो. आता माझ्यापासून तुमचे सुरुवात. देखील हॉटेल भाग्यश्रीवाल्यांसोबतचे व्हिडिओ भरपूर व्हायरल होत आहेत. तुम्ही त्यांना एकदम म्हणजे भावासारखं ट्रीट करताय. आता मागच्या 2 ते आठवड्याखालीच एक व्हिडिओ व्हायरल झाला की त्यांच्या पत्नीवरती हल्ला करण्यात आलाय कस्टमर. तुम्ही कस्टमरना काय सांगाल की असं असं करतायत कस्टमर, त्या बाबतीत काय सांगाल? मला एकच म्हणायचंय, कस्टमर काय एका मानसिकतेचा नसतो. कुणाला भूक लागलेली असती, कोण जाजावलेला असतो किंवा कोण घरी येऊन किरकिरी करून आलेला असतो. तर कुठल्याही हॉटेल मालकाचं एकच काम आहे की बाबा त्याच्यावर हात फिरवावा, त्याची मानसिकता समजून घ्यावी. एखादा चिडत असला तर त्याला आधी जीव घालावं. काही हुशार वर्ग असतो, काही असा वर्ग असतो की ज्यांना भूक लागली, मी पैसे द्यायलोय, मला लगेच जेवण भेटावं. त्यांची मानसिकता समजून घ्यावी आणि मार्गाला लागावं. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतंय की हॉटेल व्यवसायामध्ये आपला आहे का बरेचसे दिसत आहेत प्राणी इथे. आहे माझं प्राण्यावर म्हणजे तुमचा व्हिडिओ पण एक व्हायरल खूप होतोय. कुत्र्यावर माझं प्रेम आहे पहिल्यापासून. मला कुत्र्यावर साधारणतः हॉटेल व्यवसायामध्ये आपण काम करताय, दररोज तुमचा सकाळचं रुटीन असेल, हे असेल, बाकी घरचं जे काही जीवन असतं आपलं त्यावरती एवढे परिणाम होतोय का? काय कसं आहे, फॅमिलीला वेळ द्यायला येतोय का? पहिल्यांदा तर मला एकच सांगायचंय माझ्या बहिणीला, माझ्या भावाला, जर कुठला व्यावसायिक असला तर त्याच्या फॅमिलीचा त्याला सपोर्ट पाहिजे, तेव्हाच माणूस पुढे जाऊ शकतो. फॅमिलीनं समजून घेतलं पाहिजे. नाहीतर घरची किरकिर म्हणलं की माणूस व्यवसाय हँडल करू शकत नाही. काही खरं नाही त्या माणसाचं. आता तरुण वर्गाला काय मार्गदर्शन कराल? एकदम म्हणजे तरुण वर्ग आता म्हणजे टर्निंग पॉइंटलाच असतात. बरेचसे तरुण वर्ग आता वेगवेगळ्या वर्णावरती वळत आहेत. त्यांना काय मार्गदर्शन कराल? आता तुम्ही संपूर्ण मराठवाड्यात सोडलं तर आता महाराष्ट्रात फेमस झालेलं आहे. हॉटेल जलपरी नाव नका बसू घरी चला जलपरी हा डायलॉग तुमचा संपूर्ण फेमस झालेला आहे. काय सांगाल तरुण वर्गाला? आता मला एकच म्हणायचंय मित्रांनो, व्यवसाय करताना सुरुवातीला आपल्या वडिलाचा व्यवसाय जरी असला तरी आपल्या वडिलाच्या व्यवसायाला पायाला पाय लावून चला आणि वडिलाचं ऐका. कमीत कमी तुम्हाला पूर्ण व्यवसायातले खाचखिळगे माहिती होत नाहीत तर वडिलाच्या पायाला पाय लावून चला. 100% मित्रांनो तुम्हाला कुठं ना कुठं यश भेटणार. मी त्याचं जिवंत उदाहरण. आज आपण हॉटेल जलपरी यांच्या मालकाची मुलाखत घेतलेली आहे. मुलाखत कशी वाटली हे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जाताना एकदा डायलॉग होऊन जाऊ द्या आपलं. चला, आपले डायलॉग म्हणजे मी सहज बोलाय गेलो, अहो कुठून, अहो कुठून, अहो कुठून. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खाऊ घालायचं. पडायल्यात पावसाच्या सरी तरी रिपोर्टर दादा आमचा बसला नाही घरी, आलाय थेट जलपरी. मी म्हणतोय नका बसू घरी, चला जलपरी. खोट बोलायचं नाही.